Let us see the practical number 11, that is about the for loops, break and continue. What is for statement? हे आपल्याला माहित आहे फॉर स्टेटमेंट हा लूप ऑपरेट करण्यासाठी यूज होतो वेगवेगळ्या लिस्ट ऑफ आयटम्सवर. इट रिपीट्स अ सेट ऑफ कमांड्स. These for loops are used to loop over some list of values and execute the commands in the loop. हे आपल्याला माहिती आहे. तर आपण एकदा परत स्क्रिप्टिंग मध्ये आपण हे कसं यूज करतात फॉर स्टेटमेंट, त्यानंतर ब्रेक आणि कंटिन्यू, ते आपण ह्या 11 नंबरच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहू. नाउ लेट अस सी द व्हेरियस सिंटॅक्स of for loop. So there are several syntaxes we can use with the for loop. Here the first syntax actually this one. So here we use for keyword, then declare the variable, and then we use another keyword, that is in, and then we give the list of values 1 2 3 4 up to n, then perform the commands, do command 1 command 2 command n, and done. So this is the first. In between do and done there are various commands as per the variable, as per the inputs. So another command, another syntax for is this one. For variable file1 file2 file3. Now here we can give file as an input. file1 file2 file3 हे काय असेल आता इनपुट म्हणून आपण त्याला घेऊ, आणि इन बिटवीन डू अँड डन command 1 command 2 command n along with the variable that will run. पुढची कमांड, पुढचा सिंटॅक्स फॉर लूपचा हा असेल, that is for, then output, इन कीवर्ड आपण वापरू इथे, आणि डॉलरच्या पुढे लिनक्स किंवा युनिक्स कमांड आपण इथे रन करणार. सो हिअर वी कॅन गिव्ह लिनक्स दिस कमांड्स, जसा आपण क्लिअर स्क्रीन आहे किंवा ls आहे, कॅट आहे, बाकीचे कमांड्स आहेत लिनक्सच्या किंवा युनिक्सच्या, आपण इथे ते रन करणार. सो वी यूज डू अँड डन keywords. This between the do and done we execute commands. आणि त्यानंतर एक सिंपल जे आपण नेहमी वापरतो सी लँग्वेज मध्ये, ते काय आहे, फॉर डबल पॅरेंथेसिस, देन एक्सप्रेशन 1 एक्सप्रेशन 2 आणि एक्सप्रेशन 3. मी एक्झाम्पल म्हणून घेतो आता इथे. इथे आपण म्हणू ऑर. हा सुद्धा सिंटॅक्स इथे वापरला जाईल. त्यानंतर डू कमांड 1 कमांड 2 कमांड 3 आणि डन. हा एक सिंटॅक्स इथे राहू शकतो. So this is a similar way as we use in C programming. We use 3 expressions, expression 1, expression 2, expression 3. In between these two brackets, these two parentheses, not a parenthesis actually, this is bracket, simple bracket. For example, the first expression used to initialize the value, then a second expression is to compare, or if the condition is fulfilled, and we check this in a second expression, and third expression we can increment, which we have declared the first expression. This is the other way of using for loop. So let us take
एक्झाम्पल, आपण इथे एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. तर मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक आपण प्रॅक्टिस ठेवायची की पिन, त्यानंतर आपण बॅश वापरते, बॅश. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण एक सिंपल कोड टाकू आपण इथे. फॉर द व्हेरिएबल, हा आय घेतो मी, पूर्ण व्हेरिएबल न लिहिता. एक कीवर्ड घेतो 1 2 3 4 5. इन कीवर्डच्या नंतर आपण 5च घेऊ सध्या. देन डू इको $i, done. Okay, save this file and let us check with, yes, it is available here. Now I will run this and it will print 1 to 5. Now if you want to iterate 100 values, जर मला 100 व्हॅल्यूज इथे इटरेट करायचे असतील, this method is not very useful, कारण आपल्याला इथे प्रत्येक नंबर हा लिहावा लागेल 1 ते 100 and iterate over these numbers. So it is very difficult, lengthy process. If you have bash version greater than 3, मग आता इथे बॅश वर्जन हा ग्रेटर दॅन 3 असेल तरच आपल्याला एक शॉर्टकट आपण इथे वापरू शकतो. आणि समजा आता आपण पाहून घेऊ पहिले आपलं बॅश वर्जन किती आहे. इको, त्यानंतर बॅश वर्जन तर 3 and above जर असेल बॅश वर्जन तर आपण दुसरी कमांड, आपण एक दुसरा पॅटर्न तिथे आपण वापरू शकतो. बॅश वर्जन हा 4.2 आहे, तर काही हरकत नाही, आपण घेऊ शकतो तिथे. तर वी कॅन यूज रेंज बिटवीन कर्ली ब्रॅकेट्स. मग आपण इथे रेंज 1 to 100 अशी ते रेंज देऊ शकतो. आता इथे याच्याऐवजी मी काय करतो, कर्ली ब्रॅकेट यूज करतो. 1 to 100 कर्ली ब्रॅकेट बंद करतो. 100 येणार नाही, आपण 10च घेऊ आणि बाकीचं आहे तेच. सेव्ह करा आणि आता पहा 1 ते 10. इथे तुम्ही 100 जर लिहिला तर 100 प्रिंट करेल तो. सो देर इज one more way of using this range. If you add 2 or more dots, then you give the increment by which you want to increase the value. Means I will put the same as it is. मी इथे फक्त 2 डॉट एक्स्ट्रा टाकतो आणि कितीने इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे हे मी इथे देतो 2. सो इट इन्क्रीज द व्हॅल्यू बाय 2. याला क्लिअर करतो आणि बाकीचा आहे तेच आहे. तो पहिला जो आहे हा 1, this one is the start value, 10 is the end value and 2 is the increment value. So you can use this with version more than 4 of bash. आपला 4 पॉइंट किती आहे एकदा परत पाहून घेऊ आपण. 4.2 आहे. इथे आपल्याला ही कमांड देता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आय विल सेव्ह दिस वन अँड रन करण्यासाठी परत तेच पहा. 1 ने सुरुवात होईल, 2 स्किप केल्या जाईल कारण की इथे इन्क्रीमेंट बाय 2 आहे.
3 परत 2 increment 5 7 9. So this is the way of using this for loop. Now let us see how the other way of using for loop in scripting. So instead of using this notation I, in and this one, we use the brackets and give 3 expressions. For example, I equal to 0. So let us declare this I equal to I and initialize with 0, and by semicolon we separate these commands or the expressions, and then in the next expression we'll check whether this value of I is less than or not, less than 5 or not, and then again semicolon, and then we increment the value of I by 1. So here we increment the value of I by 1 every time we loop over this loop. So do and print the same thing, save it. Let's start. Now this one, start with 0, and if I is less than or equal to 5, if it is equal to 5 or greater than 5, then it will stop, it will not print, it will print only to this one, and it will increment as we do this normal programming. So this is about various syntax used in the shell script by use for the for loop. So let us see how to use for loop with commands. So another syntax is there. So for we can use here command in, and we put some commands, for example ls, pwd, then date, then do, echo. Here actually we use echo command, and I will put one dash line and variable name, that is command. जो इथे मी कमांड व्हेरिएबल घेतला तो इथे येईल मी, आणि परत काही डॅश लाईन्स मी इथे टाकून देतो, आणि त्यानंतर simply I will put the variable this command. So after this keyword in, ह्या कीवर्ड इनच्या नंतर आपण जे काही इनपुट घेतो in the form of list or command, we give list of commands in order to execute all these one by one. ls, after this pwd, after that date. So this command prints the name of command first and execute the command, this command itself. So we can execute command without the echo command. इथे echo म्हणजे फक्त तो डिस्प्ले करेल कोणती कमांड तो एक्झिक्यूट करत आहे स्वतः, आणि इथे echo is not used म्हणजे तो काय करेल की ॲज इट इज जी इथे कमांड आपण घेणार पहिले ls आहे, तो पूर्ण ls इकडे लिस्ट आउट करेल, त्यानंतर pwd करेल, त्यानंतर डेट करेल. तर पाहू आपण सेव्ह करायला, आणि पहा आता
पहिली कमांड आहे ls. तर इथे आपण हे पाहू शकतो, इथे ls कमांड होती. तर ls कमांड इथे तो डिस्प्ले करेल आणि ls इथे जे काही ls कमांडचं आउटपुट मिळेल ते तुम्हाला इथे दिसेल. pwd नंतर काय करेल, pwd इथे पहा pwd. तर pwd काय, प्रिंट वर्किंग डिरेक्टरी होम RHR डेस्कटॉप. त्यानंतर डेट, हा डेट. तर ही डेट, आजची डेट जी आहे तो इथे डिस्प्ले करेल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण कमांड रन करू शकतो. हा एक सुद्धा सिंटॅक्स आहे फॉर लूपचा. फॉर एक्झाम्पल, आय एम इन माय home folder, then I want to print all directories which are there in my home folder. आता इथे जर एक कमांड दिली -a, तर याच्यामध्ये तुम्हाला पहा काय दिसतंय. abc आहे, हे dir आहे, 1 2 3. तर डिरेक्टरीज असतील. अजून आपण तयार करू शकतो mkdir टेस्ट. टेस्ट ऑलरेडी आहे ती. आपण घेऊ co5i ls. तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये जी दिसेल दॅट इज डिरेक्टरी. ठीक आहे. तर मी अजून एक डिरेक्टरी तयार करतो, ओनली co. ठीक आहे. नाउ आय वॉन्ट टू प्रिंट ऑल डिरेक्टरीज फ्रॉम दिस फोल्डर. I can use this asterisk symbol, asterisk. I can use this, means I want to iterate on each and every file and directory in the current, this is your current directory, in the current directory where I am. तर इथे मी काय करतो आता, फॉर मी घेतो व्हेरिएबलचं नाव ॲटम इन अँड अस्टिक मी इथे यूज करतो. इथे थोडासा इफचं मी वापर करेल. डू इफ -d म्हणजे डिरेक्टरी, डॉलर atom, then echo atom 5 आणि डन. आता मी तिथे फॉर पण वापरला आणि इफ पण वापरला. तर आता हा कोड काय रन करेल इथे, ऑल डिरेक्टरीज अँड files, but this -d means it is a directory. आणि -f जर घेतला मी तर काय होईल, फाईल. तो फाईल करेल रन, म्हणजे फाईल फक्त डिस्प्ले करेल. आता इथे आपण घेऊ co5i आणि dir. पहा -a, co5i आणि dir ह्या 3 डिरेक्टरीज आहेत. त्यांनी फक्त तेवढेच तिथे डिस्प्ले केले. आता मी इथे f करतो, सेव्ह करू. पहा काय होते. त्यांनी co5i किंवा co किंवा dir हा डिस्प्ले केला नाही, हा प्रिंट नाही केला. तर बाकीच्या जेवढ्या फाईल्स आहेत व्हाईट कलरमध्ये दिसणाऱ्या, त्या सगळ्या फाईल्स इथे त्यांनी डिस्प्ले केल्या. ठीक आहे. क्लिअर करून टाकतो. इथे आपण ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट थोडंसं पाहू. ब्रेक स्टेटमेंट कशासाठी यूज होतो. ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू एक्झिट द करंट लूप बिफोर इट्स नॉर्मल एक्झिक्युशन. So whenever we want to break out the loop permanently, then we can use break statement. Okay, so take example.
we have a for loop which initializes the value of I as 1. I is equal to 1. Then we are awaiting the condition if the value of y is less than or equal to 10, and put the increment by 1. Here we just incrementing the values. Okay, put a space and complete the bracket. So do echo $I and then done. Okay, so this simply prints the value of I. So save it and run the script. It prints 1 to 10, which is a very normal operation. हे माहिती आहे आपल्याला की 1 ते 10 तो प्रिंट करणारच आहे. पण आता इथे now for some reason we want to exit loop permanently. For example, the value of I is greater than 5. तर इथे मी परत एक स्टेटमेंट टाकतो. if $I is greater than 5, then मी इथे टाकतो break. Here 1 minute, then 5. Okay, what it does is whenever the value of I goes greater than 5, then this condition is true and program execution comes here. I see the break keyword and it says that there is a break keyword, and then comes out of the loop permanently. So let us run this one. Okay, here I put double bracket. चुकीने दिला गेला तिथे. आता इथे पहा तुम्ही. So whenever the value of this I goes greater than 5, then this condition is true and program execution comes up to this point and it says that there is a break, so it will done. So इथे 1 ते 5 जरी आपण 10 व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत पण ग्रेटर दॅन 5 ला असेल तर ब्रेक करायचं आपल्याला, तर आपण इथे ब्रेक स्टेटमेंट वापरू शकतो. Okay, let us see the continue, the last part of this practical, and is continue. How to use this continue statement. So continue is actually different from the break, and what is done is whenever you continue with skips the normal execution for that iteration. Whatever comes after the continue keyword, it will be skipped and the program will go to the next iteration. So same,
Now here we put आपण हे ॲज इट इजच ठेवू. त्यानंतर इथे थोडंसं मी चेंज करतो. इज इक्वल टू समजा 3. or $i is equal to 6. हा -o म्हणजे काय? हा or. So then continue. आता इथे पहा काय होईल. I is equal to 3 or I is equal to 6. I equal to 3 असेल किंवा 6 असेल. Then we'll give the continue keyword which skips the execution of this loop whenever it says 3 or 5. जिथे जिथे त्याला 3 दिसेल आणि जिथे त्याला 6 दिसेल तिथे तो त्याला स्किप करत जाईल, पण तो ब्रेक नाही करणार. तिथे तो कंटिन्यू करेल, म्हणून तो कंटिन्यू स्टेटमेंट आहे. 1 आहे, 2 आहे, त्याला 3 दिसला, स्किप केला. 4, 5 केला, त्यानंतर 6 पण आला. 1 to 10 मध्ये 6 पण आहे, तर त्याने तो पण स्किप केला आणि शेवटी 10 हा डिस्प्ले केला. So whenever this condition met where I equal to 3 or I equal to 6, then this condition is met, and then this keyword, this continue keyword is called and do what it means, that continues. Whenever your script sees this keyword in the loop, then whatever comes after this continue will be skipped. After each this after this echo statement occurs, or we can say this echo statement comes after this continue keyword, then this will be skipped and your program will go to the next iteration. So this is all about the practical number 11. So perform this practical 11 and submit.